जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना आम्ही पाहतो। मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे, ते जिथे आहेत तिथे, आणि तोडगा काढला पाहिजे, त्यांना आश्वस्त केलं पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते, आपण पाहिलं असेल काय उपटत तुम्हाला माहीत नाही, पण ते चित्र आहे सगळं, तिथे उपटत आहेत। ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता जरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे, मुंबईत निर्माण होऊ पाहते, त्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला पाहिजे। जरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत। आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव्ह आहेत, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील, कारण मागण्या तर मान्य झाल्या। मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते। परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो, आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या 50 लाखाच्या वर जाणार आहे, आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती। त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज या सगळ्यांवरच अन्याय केलेला आहे, कारण ते सातत्याने आरक्षण देणार म्हणतात आणि करत तर काही नाही। आज जरांगे पाटील आणि लाखो महाराष्ट्रातली जी युवा पिढी आणि जे कोणी त्यांचे समर्थक आहेत ते आले, त्यांचं अर्थातच मुंबईत स्वागतच आहे, आणि प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार। आणि जरांगे पाटील आणि सगळे त्यांचे समर्थक जे आहेत त्यांनी मोठ्या संख्येने आम्ही येणार हे महिन्यापूर्वी सरकारला सांगितलं होतं। त्यामुळे ट्रिपल इंजिन खोक्याचं जे सरकार आहे त्यांचं नियोजन नसल्यामुळे सगळ्या अडचणी येतात। निश्चितपणाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे, आणि ते त्यांच्याशी त्या पद्धतीची चर्चाही करतील, कारण की हे बोलणं मी उचित होणार नाही की तिथे काय चाललं आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील। या निवडणुका काढण्यापुरतं आपल्याला आरक्षणाची व्यवस्था करू, नंतर कोर्टात जाईल त्यावेळी पुढं बघू, अशा घिसडगाईने हे आरक्षण सरकारने देऊ नये, आणि मेरिटनं योग्य अशा पद्धतीनं सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे। तर चांगलं कम्युनिकेशन आहे दोघांच्यात, रात्रंदिवस कम्युनिकेशन चालू असावं अशी माझी शंका आहे। चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। मागासवर्गाचा जो अहवाल आहे की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आत हा पोचेल, आणि तात्काळ आम्ही विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला अधिकचं आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्याशी संपर्क आणि संवाद ठेवून आहेत, आणि त्यामुळे त्यातून त्यांचं योग्य ते समाधान होईल। ज्यांनी त्यांना सूचना करायच्या आहेत, कोर्ट असेल, पोलीस प्रशासन असेल, त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आवाहन हे केलेलं आहे, ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं। राजकीय नेत्यांच्या